नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी आज एका शेतामध्ये आलेलो ज्या ठिकाणी मक्याचं पीक घेतलेलं आहे। आणि त्या मक्याच्या पीक घेण्याच्या अगोदर या शेतीमध्ये मळीचं पाणी सोडलं होतं। तर मित्रांनो, मळीचं पाणी आणि मळी याच्यामध्ये काय फरक आहे हा जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आजकाल मळीचं पाणी शेतीमध्ये सोडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर मित्रांनो, मळी ही अत्यंत उपयुक्त अशी शेतीला असणारी खत आहे। आपल्याला माहीत आहे, जे ऊसाचं ज्यावेळेस साखर निर्मिती होते त्यावेळेस त्याचं बाय प्रोडक्ट जे म्हणतो आपण, ते मळीत आपल्याला ती पाहायला मिळते। त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे घटक पाहायला मिळतात। त्या महत्त्वाचं मध्ये त्याच्यामध्ये साखर असते, सुक्रोज असतं, लोह असतात, खनिज असतात वेगवेगळे, आणि आपल्याला ते उपयुक्त ठरतं। आणि ज्यावेळेस आपण मळीचं पाणी शेतीमध्ये सोडतो तर ते मळीचं पाणी हे खूप ॲसिडिक असतं, ओके, म्हणजे आम्लारी असतं। आणि त्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळेस ते आपण डायरेक्ट शेतीमध्ये ओततो त्यावेळेस शेतीमधला pH एकदम कमी होतो आणि त्यामध्ये असणारे जीवाणू मारायला सुरुवात होतात। तर मित्रांनो, मळीचं पाणी शेतीमध्ये सोडण्या अगोदर त्याच्यावरती प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ते प्रदूषक म्हणून काम करतं। मळीचं पाणीसुद्धा आपल्याला खतं म्हणून आपण वापरू शकतो, पण त्याची प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागं शेतीचा प्लॉट बघत असाल, मक्याचा प्लॉट बघत असाल, तर ह्या बाजूला ज्या ठिकाणी मळीचं पाणी खूप साठलं होतं त्या ठिकाणी पीक कोणतंही उगवून आलेलं नाही, म्हणजे जरी उगवलं तरी ते खूप कमी प्रमाणात आहे। आणि पाठीमागं ज्या ठिकाणी मळीचं पाणी खाली वाहून आलेलं त्या ठिकाणी थोडंसं पीक उगवलेलं दिसतंय, पण या ठिकाणी जिथं मळीचं पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी मात्र मक्याचं जे काही पेरणी केली होती त्याच्यामध्ये मक्याची बियाणं उगवून आलेली आपल्याला दिसत नाही आहे। तर मळीचं पाणी वापरण्या अगोदर प्रक्रिया करा आणि मग त्याचा शेतीमध्ये वापर करा, ते अत्यंत उपयोगी ठरू शकतं। पण डायरेक्ट कारखान्यातून आणून इथं सोडणं हे खूप धोकादायक आहे, कारण मळी बनवताना ते डायरेक्ट ऊसापासून साखर बनवताना तयार होते। आणि मळीचं पाणी हे मळीपासून ज्यावेळेस इथेनॉल निर्मिती होते, म्हणजे अल्कोहोल निर्मिती होते, त्या अल्कोहोल निर्मितीपासून जे राहिलेलं जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळतं, ओके। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही घटक पाहायला मिळतात, पण याचा pH खूप कमी असतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शेतीवरती दिसून येतो आहे। हा प्रॅक्टिकली तुम्हाला मी दाखवणारा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मळीच्या पाण्याचा इफेक्ट झालेला पाहायला मिळतो आहे। याच्यामध्ये उगवण क्षमता कमी झालेली आहे, त्यामुळे याच्या पुढे मळीचं पाणी डायरेक्ट शेतीमध्ये वापरण्या अगोदर एकदा विचार करा आणि मग तो वापरा। आणि जर तुम्हाला मळीची पाण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला जाणून घ्यायचं आहे। नक्की कमेंट करा। धन्यवाद।